नमस्कार, भटकंती 89 मध्ये मी दीपक वाकचौरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी आज आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आज आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी आज होतंय आणि परिसरातील सगळ्याच ठिकाणी गणेश भक्तजन सज्ज झालेले आहेत बाप्पाची मूर्ती विसर्जन करण्यासाठी। सो आजच्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला हडपसर पुणे या ठिकाणी मांजरी एरियामध्ये मी सध्या आहे। सो तिथल्या मुळामुठा नदी जी आहे तिथे या विसर्जनासाठी जे नियोजन केलेले आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नक्की विसर्जनासाठी होडीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण मध्ये जातो नदीच्या सेंटरमध्ये आणि तिथे जाऊन बाप्पांचं विसर्जन कसं करतात आणि कशी सोय या ठिकाणी केलेली आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। चल, सो हे बघा, संपूर्ण गणेश भक्त आपापल्या घरातील मूर्ती घेऊन विसर्जनासाठी या मुळामुठा नदीच्या पात्रेकडे येताना आपल्याला बघायला मिळत आहे। सो अतिशय आनंदही म्हणता येणार नाही, दुःखही म्हणता येणार नाही, कारण की बाप्पाचा हा विसर्जनाचा सोहळा प्रत्येकजण आनंदाने पार पाडत असतो। मनात थोडंसं दुःख असतं, परंतु नक्कीच पुढच्या वर्षी परत येणार याचं देखील एक सुख असतं। सो हे बघा, इथे एक कलश वगैरे जे असेल निर्मल जे असेल त्याच्यासाठी सोय केलेली इथे, जेणेकरून नदीमध्ये आपण कुठल्याही प्रकारची घाण करणार नाही। तो इथे भल्ला मोठा बोर्ड लावलेला बघा, आलेल्या सर्व गणेश भक्तांचे स्वागत। आणि हा मांजरी हडपसरचा एरिया आणि ही मुळामुठा नदी। सो अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी इथे करण्यात आलेलं आहे तिथल्या राजकीय लोकांकडनं। असे विविध बॅनरबाजी आणि असे सेक्शन केलेले आहेत। तसं वरती आपण निर्माल्य बघितलं तसं इथे हार वगैरे जे असतील नदीत न ठेवता इथे आपण देऊ शकतो। आणि मोरया सो असं इथे आपण हार वगैरे इथे देऊ शकतो। आणि नंतर हा आतला परिसर आपण बघू शकतो इथे। आणि इकडे मूर्ती घेऊन गेल्यानंतर आरती वगैरे शेवटची बाप्पाची करण्यात येते आणि मग पुढे या ज्या होडी आहे पाण्यात घेऊन जाणार आपल्याला आणि मध्ये जाऊन आपण विसर्जन करू शकतो। सो अशा प्रकारचं उत्कृष्ट नियोजन मांजरी परिसरातील राजकीय नेत्यांकडनं करण्यात आलेलं आहे आणि दरवर्षी हा सोहळा असतो। बघा इथे आरती वगैरे चालू आहे, तो त्यासाठी देखील मस्त ढोल ताशांच्या गजरात इथे आरती केली जाणार। प्रत्येक जण आरती करता इथे। आणि पुढे आरती झाल्यानंतर बाप्पाच्या विसर्जनासाठी या विविध प्रकारच्या होडी या ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत। गावकऱ्यांकडनं हे योगदान आपल्या स्वइच्छेने तुम्ही त्यांना 151 रुपये देऊ शकता। आणि हे असं तुम्हाला मध्ये घेऊन जाणार आणि मध्ये जाऊन आपण बाप्पाचं विसर्जन करू शकतो। ही आहे मुळामुठा नदी पुण्यातील आणि संपूर्ण गणेश भक्तांची गर्दी आपण बघू शकतो या परिसरात। बघा, हे असे गणपती बाप्पा येणार आणि गणपती बाप्पांचं विसर्जन मस्त।
बाप्पाला विसर्जन केलेलं आहे आणि असेच सर्व भाविक भक्तजन आपापल्या पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी निघालेले आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे, जेणेकरून काही चुकीच्या गोष्टी घडू नये म्हणून पुणे शहर पोलीस यांच्या माध्यमातून चांगल्या अशा गोष्टी करण्यात येत आहे। आणि हा नवीन ब्रिज आणि मी जिथे उभा आहे तो जुना ब्रिज। इथे आपण बघू शकता की पाणी या ठिकाणी या पुलावरतून वाहून जात होतं, म्हणून हा नवीन पूल तयार करण्यात आलेला होता। सो ही घाण कचरा आपण बघू शकतो। आता पाणी बहुतांश प्रकारे कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे मी सेंटरला इथे आलोय जुन्या पुलावरती। आणि हे बघा, इथे जर तुम्ही बघितलं या विविध प्रकारच्या होडी आणि त्याच्यामध्ये गणेश भक्तजन आपापल्या बाप्पाला घेऊन आलेले आहेत आणि सेंटरला गेल्यानंतर बाप्पाचं विसर्जन या पाण्यामध्ये करण्यात येत आहे। अतिशय ढोल ताशाच्या गजरामध्ये आपण ऐकू शकता, गजरामध्ये या ठिकाणी बाप्पाचं विसर्जन करण्यात येत आहे। आणि ही मुळामुठा नदी, तिचं हे पात्र लांब लांबपर्यंत पसरलेलं, त्या टोकाला देखील गणेश भक्तजन आलेले आहेत। तसं बघितलं तर हा खुर्द आणि बुद्रुक असा एरिया आहे। नदीच्या तिकडचा हा खुर्द भाग आणि नदीच्या इकडचा मोठा भाग म्हणजेच बुद्रुक, आणि इकडे देखील ही भाविक भक्तजन आपण बघू शकता। आणि हे असे ढोल ताशा वाजवत वाजत बाप्पाला विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तजन सज्ज झालेले बघा। असं नाचत गाजत या ठिकाणी बाप्पाला विसर्जन करण्यासाठी भक्तजन आलेले। बघा, ही सेंटरला आपण मूर्ती बघू शकतो। असं होडीत आपण बसणार आणि पुढे येऊन सेंटरला आल्यानंतर बाप्पाला या ठिकाणी पाण्यामध्ये विसर्जित करणार। अतिशय आनंदपूर्वक वातावरणात, थोडंसं मनामध्ये नक्कीच दुःख असणार, बाप्पाला निरोप देतोय आपण, परंतु नक्कीच पुढच्या वर्षी परत बाप्पा येणार म्हणून पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरामध्ये म्हणत हे दुःख देखील आपण विसरून जातो आणि आनंदपूर्ण वातावरणात बाप्पाला विसर्जन करतोय। बघा, इथे आपण बघू शकतो आता हे विसर्जन करतील इथे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। आणि असं बाप्पांचं विसर्जन प्रत्येक जण या ठिकाणी करताय। सो नक्कीच मी म्हणेल आपापल्या भागात देखील प्रत्येक जण अशा प्रकारचं विसर्जन करत असतं आणि नक्कीच या ठिकाणी चांगलं असं नियोजन मांजरी, पुणे, बुद्रुक या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि नक्कीच पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरामध्ये बाप्पाला विसर्जन प्रत्येकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये।